की औरंगजेबाची कबर ही चर्चेचा विषय नसू शकतो. मात्र जर औरंगजेबाच्या कबरीवरती जर मुद्दे उपस्थित होत असतील, नेमकं काय प्रकरण लपवलं जातं? ते काय लपवायचं काय प्रश्न? औरंगजेबाची कबर आहे आणि जर यांना उघडायचं असेल तर उघडून टाका, काय प्रॉब्लेम? काल मुख्यमंत्री काय बोलले ते बघावं. केंद्र सरकार या औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करतं. केंद्र सरकारचे जवळपास 6.5 लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी आलेले आहेत. सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी 250 रुपये येतात आणि औरंगजेबाच्या कबरीसाठी 6-6.5 लाख रुपये येतात. सरकार कोणाचं आहे? वाटतं या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. केंद्रात सरकार तुमचं, राज्यात तुमचं सरकार आहे, तर जे करायचं ते करा ना. बाकी तर करतातच, तुम्ही तर हे करा. तुम्हाला कोणी थांबलो, पण वातावरण का खराब करताय? आमचं फक्त आहे. मुद्दा असा आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, मात्र चर्चा केवळ ही औरंगजेबाच्या कबरीची. इतर प्रश्न याच्यामध्ये दिसत नाहीत. मला असं वाटतं तुमच्या प्रश्नात हे सगळं उत्तर दडलेलं आहे. इतर प्रश्नावर चर्चा होऊ नये, राज्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होऊ नये, बेरोजगारीवर चर्चा होऊ नये, महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर चर्चा होऊ नये. मंत्री असतील, सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील, आमदार असतील, यांच्या ज्या पद्धतीनं वागणूक आहे, एक मंत्री महिलांना व्हॉट्सअपवर फोटो काय पाठवतो, एक मंत्री जागा काय बळकवतो, एक मंत्र्यावर कोर्टाचा स्ट्रिक्चर्स काय पास होतात, आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर लोकांना नेण्यासाठी मला असं वाटतं असे मुद्दे काढले जातात. सर, लोकसभा विधानसभेला बरोबर आहे. काय चूक बोलले बाळासाहेब आंबेडकर? बरोबर बोललेले आहे. त्यांना निवडणुकांची चिंता आहे, बाकी जनतेची चिंता यांना बिलकुल नाही. सगळ्या राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. दंगली घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी. हिंदूंचं नुकसान झालं, मुस्लिमांचं नुकसान झालं, याला पूर्णपणे जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार. ते बरोबर आहे. एकीकडं प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे? एकीकडे राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो, त्याला संरक्षण कोण देतं? अबू अजमी औरंगजेबाचं त्यांनी गुणगान केलं, त्याला जेलमध्ये टाकू म्हटलं होते मुख्यमंत्री, त्याला जेलमध्ये टाकलं का? याचाच अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर, आणि म्हणून हे सामनातून लिहिलेलं आहे, योग्य लिहिलेलं सामनातून. एकीकडं नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते. हा खासदार कोण? हरामखोर. हा हरामखोर बोलेल मी त्याला. हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणाला, नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला, आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणारा काळ हिंदुत्व कोणी, भगवा कोणी, तर नरेंद्र मोदी असं म्हणायला मागे पुढे पडणार नाही. म्हणून ही हरामखोराची औलाद आहे. ही मला असं वाटतं यांना हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये. यांना असं दाखवायचं की येणार का हे देश, हा भारत, हा हिंदुस्थान फक्त आम्हीच बनवलेला आहे, छत्रपती शिवरायांचा इथं कुठं रोल नाही. आणि म्हणून एक औरंगजेबाचं आपोआप निशाण मिटवलं की आपोआप शिवाजी महाराजांना वेळ लागणार नाही, अशी त्यांची मनोवृत्ती असावी. आणि म्हणून जो आग्रह केला तो पूर्ण वाचा की औरंगजेबाच्या नावावर राजकारण. मग तुमच्यात मी तर जाऊन पाडा ती कबर, उकडा ना. घोषणा का करता? सरकार तुमचं आहे. घेऊन जा पोलिसांना सोबत, फावडे घेऊन जा, कुदळी घेऊन जा, टिकाव घेऊन जा ना. ऐका जायची हिंमत तिकडे. शेवटचे 6 दिवस सभागृहात पक्ष नेता कोण आता घोषणा मला असं वाटतं ते तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना विचारा.